हॅलो गाय, गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग कारण की आमच्यासाठी गुड मॉर्निंग आहे. हां. तुम्ही ब्लॉग जर बघत असाल तर इव्हनिंग असू शकते, नाईट पण असू शकते. पण तुम्ही ब्लॉग बघा. हां. आणि आम्ही राजस्थानला आलो आहे फिरायला, सो आम्ही त्याची सिरीज बनवतो आहे. आज थर्ड डे आहे. म्हणजे याच्या आधी 2 ब्लॉग आम्ही टाकलेले असतील. तुम्ही जर ते नसेल बघितले तर ते जाऊन बघू शकता. आणि आत्ता आज आम्ही किशनगड, पुष्कर आणि जोधपूर म्हणजे जोधपूरला जातो आहे. टुवर्ड्स जोधपूर जातो आहे. येस मधात हे 2 आहेत, हे करणार आहोत. येस. आणि स्टे जोधपूरला आहे. सो मी ते तुम्हाला दाखवू काय काय होते. आज तर आताच नाही सांगत आम्ही काय प्लॅन आहे आमचं. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा आणि जे जे आहे ते आम्ही दाखवूच. हा आमचा आउटफिट आहे. असं नंतर पूर्ण दाखवू. आउटफिट आम्ही तुम्हाला उतरल्यावर दाखवू. आणि आम्ही सकाळी नाश्ता केला तर ते आधी केला. आता त्याच्यानंतर आम्ही निघालो आहे. तर आम्ही आता शूट करत आहे, तर त्याचे क्लिप्स टाकते आणि मग आपण जिथे पोहोचू तिथे दाखवते तुम्हाला. ब्रेकफास्टला आलो आहे गाईज. आणि कितनी हे घेतला साऊथ इंडियन आणि पोहा, आणि मी पराठा आणि पोहा. हा आमचा आजचा आउटफिट आहे. नंतर दाखवतो तुम्हाला. हॅलो, वेलकम बॅक गाईज. आम्ही स्वित्झर्लंडला आलो आहे. जयपूरवरून डायरेक्ट स्वित्झर्लंड बाय कार. हा मार्बल डम्पिंग एरिया आहे आणि किशनगडमधून. आणि असं वाटतंय की बर्फच आहे. हां, असं वाटतंय पूर्ण बर्फच आहे. जस्ट एंटर झालो आम्ही. अजून फोटो वगैरे नाही काढले. आता फोटो वगैरे काढू. हां, फोटो पण छान आहे बघा. आउटफिट दाखवू का आता? हां, आउटफिट दाखवून दे पहिले. अंकिता थांब, तुझा दाखवून दे. असंच दाखवते का? जवळून दाखवायचं तो बॅकने. बघा खूप सुंदर आहे हे. अनिकेतला मी गॉगल आणायला पाठवलं बिचारायला, कारण खूप ऊन आहे. डोळे राहत नाही आमचे असे. पूर्ण सगळीकडे असं व्हाईट मार्बल्स जे काही आहे ते असं वाटतं बर्फाचं. आणि ठीक आहे, आता आम्ही बघितलं सगळं. आता छान वाटलं इथे आम्हाला खूप. म्हणजे आम्ही 12 वाजले असतील आता. पण 1-1.5 तास आपण इथे. हां, ऊन खूप आहे आणि इथे कसं सगळं व्हाईट असल्यामुळे मार्बलचं त्यामुळे रिफ्लेक्शन खूप जास्त होत आहे. कोणत्याही साईडने बघितलं तरी गॉगल घालावंच लागत आहे. गॉगल काढून आम्ही बोलू नाही शकत, एवढी ऊन आहे. पण गरम नाही लागत, असं टोचत नाही आहे ऊन. आता दुसऱ्या लोकेशनला जाऊ, ते पुष्कर जाणार आहे आम्ही. मोस्टली मी ट्राय करेन साडी चेंज करायचं कुठेतरी, मला हॉटेल वगैरे मिळालं चांगलं तर. आणि मग भेटू तुम्हाला पुढच्या लोकेशन. आम्ही आता देशातल्या आपल्या पुष्करला आलो, पण तिथे देशातलं एकलं होतं मंदिर आहे. तिथे ब्रह्माजींचं मंदिर आहे. आतमध्ये दाखवता नाही येत, बट दाखवतो मी बॅकने. आणि आम्ही पुष्कर लेकला पण गेलो होतो, पूजा पण केली. हे मंदिर आहे एंट्रन्स. आतमध्ये आलो नाही आहे फोटोग्राफी, आणि त्यामुळे मग आतला काहीच नाही दाखवू शकलो. हो, पण खूप छान आहे मंदिर आतून. हॅलो शिष्ट, हॅलो पण नाही म्हणत. राम राम बगडी. आम्ही पुष्करवरून निघालो. रस्त्यात आहे हे असं स्टोल लावला, कारण ऊन येत होती तर. आणि त्यांच्याकडे कवर्स नाही आहे. सो आता जोधपूर पोहोचू थोड्या वेळात, एखाद्या तासात का. बहुतेक 100 किलोमीटर वगैरे काहीतरी राहिलं आहे. हायवेवर आहे. इकडे रोड खूप चांगले आहे राजस्थानमध्ये पूर्णच. हे तर हायवेच आहे पण तशी चांगले आहे. येस. तर याच्यासाठी मी आता ऑन केला व्हिडिओ की आजच्या दिवसात बहुतेक आम्ही नाही करणार आहे काही. जोधपूर पोचल्यावर मोस्टली हॉटेलमध्ये जाऊन चेक इन करून आराम. कारण आता तसं तर 5 वाजले, पण 6 वगैरे वाजून जाते आम्हाला पोहोचेपर्यंत. सो मी असं ठरवलं आम्ही की हा व्लॉग, कारण की मी ऑलरेडी जयपूरचे 2 टाकले ना, आणि मला प्रत्येक दिवशीचा एक व्लॉग पहिल्यापासूनच करायचा नव्हता. पण मग माझ्याकडे ऑप्शन नव्हतं, कारण की जयपूरमध्ये खूप सगळं बघितलं आम्ही, तर होते आमच्याकडे 2 व्लॉग. त्याच्यामुळे आम्ही टाकले. सो आता आजचा म्हणजे पुष्कर, किशनगडवाला आणि जोधपूरचं एकत्र मी ट्राय करते करायचं, म्हणजे एकत्रच करू. सो ठीक आहे, जेव्हा आम्ही आता जोधपूरमध्ये काहीतरी करू तेव्हा तुम्हाला दाखवू. आणि मी कपडे चेंज केले आज, कारण मी साडी घेतली होती, मी त्याच्यात दिवसभराहून असते शकली. सो मी ड्रेस चेंज केला आणि मग ते ह्या ड्रेसवरच आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मला वाटतं तिचे मी फोटो टाकेन जिथचं कुठे आम्ही ब्लॉग नसेल घेतला. जेवताना तर नव्हता घेतला, फक्त आम्ही राजस्थानमध्ये दालबाटी खाल्ली आज. तर ठीक आहे, भेटू आपण जोधपूरला जेव्हा कुठे आपण काही पाहू. आमचं लगेच चाललं. हॉटेल दाखवतं आहे तुम्हाला. आता आम्ही
कारण मग नंतर जेवण झाल्यावर दाखवायला येतो म्हटलं आणि आम्ही विसरलो काल. जेवण पण दाखवायचं विसरलो. तर दिसायला तर चांगलं आहे, पण म्हणजे मला वाटतं जोधपूरमध्ये खूप सगळे सुंदर सुंदर हॉटेल दिसले मला. हे पण चांगलं दिसलं आहे. आतमधून बघतो. खूप सुंदर एका ठिकाणी आम्ही घेवर खाल्ला. घेवर याचा फोटो टाकला. खूप टेस्टी होता, खूप टेस्टी. इथे मला दिसलं काहीतरी मार्केट आहे हॉटेलमध्येच बहुतेक. कालही होतं एका ठिकाणी. वेगळ्या वेगळ्या छान छान पर्स आहे इथे, पण मी घेतले आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे मला नाही माहीत आता मी परत घेईन की नाही. हे इकडून असा व्ह्यू आहे हॉटेलला. सुंदर आहे, नाईस. माझा अनु खूप झोपला आज गाडीत खूप. ही रूम आहे, म्हणजे हे फर्स्ट फ्लोअर आहे. तुम्हाला रूम टूर देते सध्या. हे खालचं आहे जे मी खालून दाखवलं आणि मग अनिकेत मला घ्यायला आला ते. इकडे रूम्स आहे, ही रूम आहे आणि ही आपली रूम आहे. आणि हा खूप खुश आहे कारण की त्याला रूम खूप आवडली आणि मला पण खूप आवडली आहे. सध्या तिसरी रूम आहे आमची आणि बेस्ट आहे. इथे बसून जेवू शकतो आम्ही. हॉटेलमध्ये आतमध्ये आणून द्यायची त्यांनी केली आहे सोय, पण आम्ही रूफटॉपवर जाऊन जेवणार आहे. सो तेव्हा तुम्हाला दाखवू. हे असं एवढं एस्थेटिक आहे कारण की सांग काय सांगितलं त्यांनी आपल्याला. हे पहिले इथे कोणाचं तरी घर होतं. हा महाल होता ना, समजा महाल आहे ना. पहिले रॉयल फॅमिली होते, त्यांचं कोणीतरी सेक्रेटरी समथिंग वगैरे होतं, त्यांचंही घर होतं. अच्छा, मला रॉयल फॅमिलीच असं. नाही आणि त्यानंतर ते घर त्यांनी आता 10 ते 12 वर्ष आधी हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं. पहिले स्टार्टिंगला 7 रूम होत्या, आता 20 रूम चांगला झाला. त्यांनी सर्व पूर्ण हॉटेल पूर्ण घर हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं आणि 20 रूम्स केल्या आणि ते सुद्धा दुसरीकडे. बेड, त्याच्यानंतर वॉशरूम पण म्हणजे असं एकदम मॉडर्नाइज नाही आहे, ते पण प्रॉपर जुन्या जमान्यातल्या होते तशा टाईपमध्ये आहे असं समजते. वॉशरूम आणि खूप मोठं वॉशरूम आहे. बस इथून दाखवते रूम एकदा. माऊसाठी माझ्याजवळ सरप्राईज आहे. या इकडे. काय रे? अरे अरे गिफ्ट दिलं का आपल्याला त्यांनी? कारण की खूप थंड आहे इकडे, थंडी खूप आहे. सो अरे बापरे, एवढं नको करू रे. घालते तुझ्यासाठी नाही का? याच्यासाठी, कारण की इकडे खरंच खूप थंडी आहे, तशी गरज नाही पडत. आणि हे आता जरा बरं वाटतं आज आम्हाला इथे फ्लोअरवर चालतात ना. कारण असं नाही की आल्याबरोबर आम्ही झोपतो, सगळ्या बॅग परत काढतो. आम्ही 3 बॅग्स घेऊन आलो आहे, जर तुम्हाला ते तिथे दिसत असतील. ते 2 आहे आणि एक अनिकेतची आहे कुठेतरी. सो ते सगळं आवरतो, मग दुसऱ्या दिवशीचे कपडे हे करतो. तर मग ते सगळं करताना आम्हाला खूप थंडी असते इकडे, खूप खूप थंडी आहे. आणि आता इथे आहे आम्ही 2 दिवस. पहिल्या दिवशी जयपूरला पण 2 दिवस राहिलो असतो, पण ते सगळं घोळ झाला. ते तुम्हाला नसेल माहीत तर तुम्ही ते व्लॉग्स पाहू शकता ऑफकोर्स. आणि इथे आता आम्ही आहे आज रात्री आणि उद्या रात्री. सो येस, आता डिनरच्या वेळेस भेटू आपण. जरा आवरून घेतो. छान आता फ्रेश होतो आणि रूफ टॉपला छान जेवण आहे आमचं, तिथे भेटू लावू. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बघा जेवणाचं किती छान दिलं आहे सेटअप. इथे वर पण जाणार आम्ही थोड्या वेळाने. बघा आपल्या मॅडम बसलेल्या आहेत. याची जोधपुरी थाली आहे कोणती तरी, आणि एक दाल बाटी थाली. एक दाल बाटीवाली आहे, एक जोधपुरीवाली आहे आणि छान आहे. गुड मॉर्निंग, डे 2 या ब्लॉगचं. आणि जोधपूरला मी हॉटेलमध्ये जिथे काल तुम्हाला जेवण दाखवलं तिथे आता नाश्ता करतो आहे. हे सगळं मी घेतलं आहे आणि हे आणून मी हळू बोलत आहे कारण इथे सगळेजण नाश्ता करत आहे. हाथ से कलर किया हुआ है पूरा. अच्छा, हे सगळं ते लोक स्वतः बनवतात गाईज हाताने. आणि तो जो फोर्ट दिसतोय तो मेरंदर फोर्ट आहे. अनु तिकीट काढायला गेला आहे. मी बघा कसं घातलं छान. अनुचा लुक दाखवते. काल अनुला मी कुर्ती घालून दिली होती डस्टबिनच्या बाजूला. काल अनुला मी कुर्ती घालायला लावली होती. अनुला अजिबात आवडलं नाही. अनु मला खूप बोलला. येस, तो पण कोणताही छान दिसतोय, छान दिसतंय अनु. अंकिताचा लुक दाखवतो तुम्हाला. बघा अरे चप्पल बदलायची होती यार. चप्पल राहू दे आता, तसंही खूप चालायचं आहे. इकडे बदल. हां, हे मिडी श्रगच म्हणते ना याला, व्हाईटला जॅकेट श्रग. छान गॉगल आणि कानातले. बघा कानातले दाखव मग, दाखव. दिसत नाही. बघा बघा
काय घातलाय तर वा बुगडी. बुगडी म्हणतात. थांब ना एका ठिकाणी थांब ना. बुगडी दाखवू दे ना त्यांना कशी असते तर. दुखते ते. आणि कानातले झुमका. चला आपण जाऊ आता फोटोवरती. चालायला खूप लागणार 2 तास लागणार. हां 2 तास फिरायला छान असेल. हे बघा हे फुल महल आहे किती सुंदर. कॅमेरा जस्टिस नाही करता इतकं सुंदर आहे हे. आणि या स्टेअर्स अशा स्टेअर्स खूप आवडतात मला. ही आहे ती ब्ल्यू सिटी जो व्ह्यू पाहायला आपण आलो आहे. आणि मग ब्ल्यू का केला याची सांग स्टोरी. ते उन्हामुळे खूप ऊन गरम होत होती ही सिटी म्हणून कोणीतरी सांगितलं की ब्लू कलर ऊन कमी लागते तर मग सगळ्यांनी घरा ब्लू पेंट केले त्यांचे. आणि स्पेशली छतांवर हे आम्हाला माहित झालं. छतांवर आहे हे दुसरी आम्हाला पण माहित गोष्ट असू झालं. शकते. आम्हाला हे माहिती आहे आम्ही हे सांगतो. जसवंत थाडामध्ये आलो आहे आपण आता सध्या. आणि इथे मेमरीज आहेत राजे किंवा राण्या जे होऊन गेले ते कोण होता आणि कधीपासून कधीपर्यंत होते किंवा त्यांचा बर्थ कधी झाला आणि डेथ कधी झाली त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथून फोर्ट दिसतो ना. नाही हा तो फोर्ट. हो तोच फोर्ट आहे. जी मागची क्लिप दाखवली त्याच्यात कोणाचं तरी लग्न होतं. कोणत्या सेलिब्रिटीचं काय ते आम्हाला त्यांनी सांगितलं नाही. असं म्हणाले की माहीत नव्हतं. आणि हे जे आहे हे उम्मेद भवनचं ते जे छोटंसं बनवतात ते आहे. मला ते खूप आवडते म्हणून ते आम्ही दाखवत आहे. आणि हे उम्मेद भवन आहे आतमधून जे आम्ही दाखवत आहे. तिथे आम्हाला समजलं नाही काय बोलायचं आहे कारण तिथे ज्यांचं ते घर होतं किंवा ज्यांचं ते पॅलेस होतं त्यांचे सगळ्यांचे फोटोज वगैरे आहेत. सो तेच सगळं होतं तिथे. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेरून पण काही जास्त फोटोज काढू शकले नाही. ज्या क्लिप्स आहेत त्या पुढे तुम्हाला दिसतील. आणि उम्मेद भवनमधून प्रियंका चोप्राने तिचं लग्न केलं होतं. सो हे ते आहे. हे उम्मेद भवन आहे. ॲक्च्युली कसं आहे की एक्झॅक्ट फ्रंट व्ह्यू घेताच नाही आला कारण समोर कुठेतरी कोणातरी लग्न आहे त्यामुळे. प्रियंका चोप्राचं लग्न झालं होतं. हां प्रियंका चोप्राचं लग्न झालं होते. इथून म्हणजे ती साईड नाही बघायला मिळत. ती बाजूची साईड आहे. एकसारखे 2 साईड आहे. ते एक साईड त्यांनी टुरिस्टसाठी ठेवली आणि दुसरी सेलिब्रिटीजसाठी वगैरे. ब्ल्यू सिटीमध्ये आलो आहे आम्ही पण इथे कोणीच नाही आहे आणि आम्ही शूट पण करतो आहे. बघा ब्ल्यू सिटी. आम्ही स्वतःहून शोधला. बघा And Indian women every morning seek the holy water seek and is an offering for the banyan tree. This is the banyan tree, sir. In our country, the banyan tree is a very special tree. Yes. बघा आम्ही शोधलं. आमच्या मागे मागे फॉरेनर्स पण आलेत. अंकिताची मोठी बहीण आहे ती. सुंदर लेन्स आहे ते पूर्ण बनवलेले यांनी. आम्हाला पण वाटलं ते फोटो वगैरे काढलेले चालत नाही म्हणून आम्ही मगाशी हळू बोलत होतो. पण फोटो वगैरे काढून चालते. हा बोल. पण ते काकाची पोलीस चौकी आहे तिथे तर तेच सांगत होते जा समोर. हां कारण कसं आहे की जा तू दाखव. कारण लोक येतात आणि थुकतात आणि खराब करत नाही. तरी काही लोकांनी केलंच आहे. बघा बघा किती छान आहे. सरक थोडी समोर सरक मग. आणि आता आम्ही हॉटेलला आहे डिनरला. आज दुपारी शेवट आपण स्कायलाईन्सच्या तिथे भेटलो होतो. स्कायलाईन्स सॉरी ब्ल्यू लाईन्सच्या तिथे भेटलो होतो. इतकं फिरलो की काय एक्झॅक्ट कुठं पाहायला काही लक्षात नाही येत आहे. हा खूप थकलो आज. जवळ त्या ब्लू लाईन्स एवढं नाही ब्लू लाईन शोधायला आम्ही खूप चाललो मग वापस पण चालत आलो आम्ही खूप थकलो. त्यामुळे लवकर आटोपलं सगळं. मी 5 वाजता. हां 5-5:30ला आम्ही घरी आलो होतो. 5लाच घरी आलो आज 5-5:30ला. ते दादा आले होते आमचं ऑर्डर घ्यायला म्हणून आम्ही थांबलो. आणि नंतर मग पहिले बॅग्स इतक्या झाल्या सगळं सामान आम्ही रिअरेंज केलं आणि
नंतर आणि झोपलो नाही मी 5 झोपलो नाही. आतापर्यंत तेच करत तेच होतो. करत मग बसलो. TV पाहिली, मी TV edit पाहिला. केला व्हिडिओ. हां हा जो तुम्ही पाहते तोच. आणि मग आता जेवायला, कारण उद्या लवकर निघायचं आहे म्हणून सगळं रूम वगैरे अरेंज करून टाकलं आम्ही. आणि आपण कालचं डिनर दाखवलं ना याच हां व्लॉगमध्ये सेम तेच डिनर आहे, फक्त आज आम्ही एक थाळी कमी घेतली, त्याच्या जागी दुसरं काही घेतलं. कारण 2 झाले आम्हाला दोघांना खूप होतं. खूप आम्ही होतं आणि बाहेर पण उगाच खाल्लं वेस्ट ना. जातं. हां बाहेर खूप खाल्ला आज. बाहेरचं खूप छान होतं. मलाई घेवर सर्वात बेस्ट. त्यानंतर आम्ही खाल्ली पालक चाट, खूप सगळं दही आणि सेम ते खाताना फोटो काढले नाही वाटते आम्ही, नाही मी काढले, टाकले कारण असते. खाण्याच्या फोटो याच्यात नाही विसरून टाकले. जातो आम्ही. आणि रघुवीरची आठवण आली आपल्या. रघुवीरमध्ये जे असं दही असतं अमरावतीचे जे लोकं अमरावतीतलं असतील आपलं. त्यांना माहिती आहे हां रघुवीर. आणि म्हणजे त्याच्यापेक्षा थोडं कमीच होतं, कारण तिथलं अमरावतीचं खूप चांगलं. त्यानंतर अजून एक काय खाल्लं आम्ही, एक आलू काय नाव होतं काय होतं पण माहिती आलू नाही, चाट होती. पण आपल्या इकडचा खस्ता, त्यावर बॉइल्ड आलू आणि झोपी देतो. त्यावर मस्त चाट मसाला वगैरे, दही खटाई, ते आपल्या इकडचं सगळं पण छान होतं, दोन्ही छान होतं. आणि मेन असतो इकडचा मिरची भजा, तो पण छान होता, जो आपण सकाळी मिरची वडा म्हणतात, तो सकाळी आपण नाश्त्यात खाल्ला होता, तो बाहेर पण छान होता. आता जेवणाला दाखवतो एकदा. मी मंचुरियन आणि एक कालची थाली असं सांगितलं, पण जोधपूर एकदा थाली. तुम्हाला दाखवतो आणि मग रूममध्ये जाऊन थोडंसं बोलू तुमच्यासोबत. दिला आहे. आणि आज पण खूप छान डिश आहे, खूप छान. त्यांनी खूप छान सजावट केलेली आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हा, भाज्या पण वेगळ्या आहेत, थांबा दाखवतो. बघा, भाकर आहे, पापड आहे, रसगुल्ला आहे सलाद, आणि रायता, कढी, थांब पहिल्यापासून सांग ना मग. भाकर, हम्म. सलाद, रायता, ताक, मठ्ठा बेसिकली, पापड, रसगुल्ला, हे ती मिरची आहे स्टॉक वाली, ही खूप मिरची टेस्टी लागते. खूप छान आहे, सर्वात बेस्ट आहे. हा आणि हे लसणाची लसूणची चटणी, हे पण खूप टेस्टी आहे. दाल तडका, तडका, कढी. आणि हे काहीतरी त्यांनी सांगितलं राबडी आहे. राबडी आणि खट्टी मिठी असते. हां, आपली ती इकडची राजस्थानची रबडी dish गोड असते, पण इकडची राजस्थानची वेगळी स्पेशल आहे. आणि मंचुरियन. आणि मी आज थाळी न घेता मंचुरियन घेतलं, कारण खूप वेस्ट जातात थाळी. तू नाही, मी थाळी बघा कोणासमोर आहे, आणि मी तू म्हणते ठेवायला लावली आहे ना. मी ठेवायला लावली. चला भेटू जेवण झाल्यावर, तुम्ही पण जेवा. बाय. हॅलो गाईज, आम्ही रूममध्ये आलो आणि हां. खूप थंडी वाजली म्हणून मग आम्ही विसरलो पण होतो, कारण थंडी खूप आहे राजस्थानमध्ये आणि आम्ही झोपणार होतो शांततेत. बट आम्हाला तुमची आठवण आली आणि आपला व्लॉग बंद करायचा होता. आणि मॅच पाहून राहिलो मी. हां, मला match. सिरियल पाहायचं किंवा काहीतरी दुसरं पाहायचं, पण आणि Match पाहता. मी मॅच लावली. हायलाइट्स. येस. सो काय हां, आज आम्ही जिथे जिथे पण फिरलो तिथे प्रत्येक ठिकाणी तिकीट आहेच. असं समजा तुम्ही की ऑलमोस्ट राजस्थानमध्ये तुम्ही कुठेही जा, महल असो, पॅलेस असो, फोर्ट असो, प्रत्येक ठिकाणी फीज आहे. 50 पासून सुरू होते. मिनिमम 50 ते 200 रुपयापर्यंत. आणि गार्डची वेगळी. 200च्या वरही आहे. 200च्या वर कुठे होती? 500च्या कुठे नाही, ते फॉरेनरसाठी. हां, फॉरेनरसाठी 600, 700, 500 अशा वेगळ्या वेगळ्या आहेत. पण आपले मिनिमम 50, मॅक्झिमम 200. गाईडचे वेगळे आहेत. गाईड तुम्हाला 400, 500 400 पण आहे, 500 पण आहे, 200 आहे, 300 आहे. इथे 250 होती आज उमेद भवन मध्ये. हां. कारण तिथे काही मला वाटत नाही दाखवण्यासारखं होतं. तुम्हाला जिथे गरज वाटते तिथे घेऊ शकता. आम्ही तसा एक व्हिडिओ करू, कारण आम्ही कोणत्या दिवशी तिकीट सांगते, कोणत्या दिवशी नाही नाही सांगते. सांगत आहे. तर आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ करू पटकन फास्टवाला, की त्यात फक्त कुठे किती तिकीट आहे. शॉर्ट होणारच नाही, तो लॉंगच होईल, कारण की प्रत्येक ठिकाणी पूर्ण एवढे मोठी सिटी, एवढे मोठे पॅलेस. हा ठीक आहे ना, 5-10 मिनिटाचं होईल, जास्त मोठा नाही होणार. तेवढा करू. आम्ही सगळंच बजेट सांगू आमचं. हा, So in मग case पूर्ण तुम्हाला बजेट जायचं सांगायचं असेल तर मग तो 10-15 मिनिटाचा होईल. सो आम्ही तो व्हिडिओ करू, आम्ही विचार करते. आता आमचं जोधपूर संपलं. उद्या सकाळी आम्ही निघणार आहे, चेकआउट करून 8 वाजता निघायचं आहे असं सांगितलं. आता बघू, 8-8:30 पर्यंत ट्राय करू आणि मग जैसलमेरमध्ये जाऊ. सो जैसलमेर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. हा ब्लॉग मी इथे क्लोज करतो. आम्ही जयपूरचा पण ब्लॉग बघा, आणि याच्या आधीचा जयपूरचा पहिल्या दिवशीचा, जयपूरच्या दुसऱ्या दिवशीचा बघा. हा राजस्थान सिरीजमधला 3रा ब्लॉग आहे, जो जोधपूरचा आहे. 4था जैसलमेरचा राहील आणि उदयपूर 5वा नंतर सांगेन. ठीक आहे. आणि या हॉटेलला आम्ही नक्की मिस करू, कारण खूप छान रूम आहे आणि इथले लोक पण खूप छान आहेत. जेवताना किंवा सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस पण पूर्ण वेळ आपल्यासोबत राहतात. काय हवं आहे, नको आहे विचारतात. आमच्या दोन्ही आधीच्या हॉटेलमध्ये नव्हतं. सर्वात पहिलं हॉटेल तर बकवास होतं, सर्वात बकवास.
कारण तो प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामध्ये. ऍक्च्युली पहिलं नाही म्हणू शकत आपण, ते दुसरं म्हणू. पहिलं तर आपण ते इमर्जन्सीत केलं होतं थोड्या वेळासाठी, ते होतं. दुसरंच होतं ना ते. म्हणजे पहिलं तर आपण रात्री केलं होतं ना, ते दुसरं होतं ते. ठीक आहे, जाऊ द्या, तिला नाही समजलं ते. आणि भेटू बघ. तुलाच नाही समजलं. पहिल्या हॉटेलमध्ये प्रॉब्लेम हा झाला होता फक्त, की 2 दिवसाच्या नंतर त्यांनी एका दिवसाची रूम दिली. पहिलं हॉटेल ते नव्हतं आपलं. पहिलं हॉटेल ते होतं जे ड्रायव्हरने आपल्याला वेळेवर सकाळी रात्री 3 वाजता 4 वाजता करून दिलं होतं, ते होतं. ते म्हणताय हां, म्हणून मी म्हणत आहे की ते पहिलं होतं. अच्छा. पण तसं आमच्या इटर्निटीमध्ये जे पहिलं होतं ते खराब होतं. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. बाय, गुड नाईट. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब कर आणि सबस्क्राईब करा घरांच्या सगळ्यांच्या मोबाईल जो कोणी हा व्हिडिओ पाहते कर सबस्क्राईब. नाही कर कशाला, करा रिस्पेक्टफुली बोलायचं, करा प्लीज करा. येस प्लीज करा, प्लीज.